मानवाच्या मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न, आणि हे अन्न मिळतं ते फक्त शेतीतूनच। तेव्हा शेतजमिनीची सुपीकता टिकून राहावी, तिच्यातून शाश्वत उत्पन्न मिळत राहावं, यासाठी सेंद्रिय शेतीला पर्याय नाही। रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते, हे खरं, परंतु ही उत्पादन वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाची असते किंवा काही मर्यादित स्वरूपाची असते। पण काही काळानंतर मात्र जमिनीचा पोत बिघडतो, उत्पादकता कमी होते, खतांचा अधिक वापर करावा लागल्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणावर द्यावं लागतं। साहजिकच जमिनीतील क्षारांचं प्रमाण वाढतं। याचा दुष्परिणाम म्हणजे जमिनीतील महत्त्वाच्या अशा सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊन जमीन नापीक होते, असं धुळे कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर पंकज पाटील म्हणतात। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पंकज पाटील, कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे पीक संरक्षण या विषयात शास्त्रज्ञ म्हणून मागील 10 वर्षापासून काम बघत आहे। आजचा जो आपला विषय आहे चर्चेचा तो आहे सेंद्रिय शेती। सध्या शेती व्यवसायातून जास्त उत्पन्न घेण्याच्या हौस्यापोटी अनेक रासायनिक खते असतील, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके यांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे, आपल्याला हे माहिती आहे। आणि त्या अतिवापरामुळे किंवा त्यांच्या अवैधवी वापरामुळे जे काही निसर्गातील जे काही साधनसंपत्ती, नैसर्गिक साधनसंपत्ती, तिचा दर्जा जो आहे तो दिवसेंदिवस खालावत आहे। तर मग अशा परिस्थितीत काय होणं गरजेचं आहे किंवा काय होत आहे, तर जमिनीतील जो कर्ब आहे तो दिवसेंदिवस सेंद्रिय कर्ब ज्याला म्हणतो तो कमी होतो आहे। त्याचबरोबर जे काही जमिनीतील उपयुक्त अन्नद्रव्य आहेत त्यांचा ऱ्हास होतो आहे, त्यांचं प्रमाण, अन्नद्रव्यांचं प्रमाण जे ते असंतुलित होतं आहे। त्याचबरोबर माती व पाण्याचं प्रदूषण वाढत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सेंद्रिय पदार्थाचं विघटन करणारे जे काही जीवाणू आहेत त्यांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर ह्या रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरामुळे व्हायला लागला आणि परिणामी कीड आणि रोगांची संख्या वाढायला लागली। उत्पन्न कमी तर येतच, पण कीड आणि रोगांची संख्यासुद्धा यामुळे वाढायला लागली। मग आपल्याला याबद्दल काय करायला लागेल? जमिनीचा जर पोत सुधारायचा असेल तर एकमेव आपल्याला जमिनीत सुधार करणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कार्बनचं कर्ब जो म्हणतो आपण त्याचं प्रमाण संतुलित राखणं फार गरजेचं आहे। काय होतं की जास्त उत्पन्न देणाऱ्या ज्या काही पिके आहेत त्याचं वारंवार शेतकरी वारंवार दरवर्षी एकाच जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांचं उत्पादन शेतकरी घेतो आणि तेच पिकं लावत आहे। त्यामुळे सुद्धा त्या पिकांचं उत्पन्न तर कमी होतंच, पण त्याचबरोबर त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन नवीन कीड आणि रोग त्याच्याबरोबर आपल्याला जाणवत आहे किंवा येत आहे। आणि त्याच किडी आणि रोगांना कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी शेतकरी एकाच प्रकारचे बुरशीनाशक किंवा रासायनिक कीटकनाशक जे आहेत त्यांचा वापर करत आहेत, आणि त्यामुळे सुद्धा किडींची प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढत आहे। आणि कोणतंही नवीन कीटकनाशक आलं तर ते जास्त काळ या कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी टिकत नाही। म्हणूनच याला पर्याय म्हणून एकात्मिक पीक संरक्षण पद्धती आपल्याला वापरणं गरजेचं आहे। आणि याच प्रेरणेतून किंवा याच्यातनं सेंद्रिय शेतीची जी काही संकल्पना आहे ती पुढे आलेली आहे। आता सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी किंवा आपल्याला सेंद्रिय कर्ब जो आहे, मेन जो जमिनीचा भाग आहे त्याच्याने उत्पन्न वाढतं, तर आपल्याला काय करायला लागेल? तर साधारणतः आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे। वारंवार एकच पीक आपल्या जमिनीत घेणं टाळणे गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला जे काही उपयुक्त जीवाणू आहेत त्यांची संख्याही वाढवणं गरजेचं आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला
बीज प्रक्रियेतून काही जीवाणू सोडता येतील का, जैविक जीवाणू जसे ॲझोटोबॅक्टर आहे, PHB आहेत, असे आपण बीज प्रक्रिया करून आपण जमिनीत सोडून उत्पन्न वाढवू शकतो किंवा जीवाणूंची संख्या वाढवू शकतो. आपल्या कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी किंवा जे नवीन कीड आणि रोग येत आहेत त्यांना नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात माहीत नाही की जैविक काही औषधे, काही उत्पादनं आहेत ज्यांनी कीड आणि रोग नियंत्रण करू शकतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल की मर रोगाचं जर नियंत्रण करायचं असेल तर ट्रायकोडर्माचा वापर आपण मर रोगासाठी करू शकतो. ही जैविक पद्धतीने बनवलेली बुरशी आहे, ती मित्र बुरशी आहे. त्याचबरोबर जर रस शोषणाऱ्या किडींचा जर वापर रस शोषणाऱ्या किडींचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर व्हर्टिसिलियम लेकॅनीसारखं जैविक मित्र बुरशी त्याचा वापर आपण करू शकतो. मेटारायझम सारख्या मित्र बुरशीचा वापर आपण करू शकतो. अळीवर्गीय कीटकांचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला निमोरिया आहे, बिवेरिया आहे, ह्या अशा जैविक मित्र बुरशींचा आधार घेऊन किंवा त्यांचं फवारून आपल्याला हे कीड व रोगाचं नियंत्रण मिळू शकतो. तसंच रोगाच्या बाबतीत बघायला गेलं तर आपण मित्र जीवाणूंचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकतो. जसं सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे, याचासुद्धा वापर करून आपण करपा किंवा भुरी याचं नियंत्रण आपण करू शकतो. रासायनिक पद्धतीच्या शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीची सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सामान्य शेतकऱ्याला देखील ती आर्थिकदृष्ट्या परवडू शकते. जमिनीचा आरोग्यस्तर उत्तम राहतो आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती होऊ शकते आणि म्हणून गेली 16 वर्ष धुळे जिल्ह्यातील वडणे येथील शेतकरी दिलीप पाटील सेंद्रिय शेती करत आहेत. त्यांची ही रब्बी गव्हाची लागवड आहे. गव्हाच्या बियाण्याची उगवण क्षमता वाढावी, जमिनीतून होणाऱ्या रोग संक्रमणाला अटकाव व्हावा, पिकामध्ये किडी आणि रोगांना दूर ठेवण्याची प्रतिकारशक्ती निर्माण होऊन पिकांची जोरदार वाढ होण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने बनवलेली खतं आणि कीटकनाशकांचा वापर केलेला आहे. माझं नाव दिलीप रामदास पाटील, राहणार वडणे, तालुका जिल्हा धुळे. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त कृषी विभाग. या प्रक्षेत्रावर आपण जो बसलो आहे, गेल्या 16 वर्षापासून सेंद्रिय शेती, प्रमाणित शेती होत आहे आणि त्या शेतीत अनेक प्रयोग करताना खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात मुख्य पिकांमध्ये आपण रब्बी पिकात गहू पिकाचं जे वर्तमानमध्ये नियोजन केलं आहे सेंद्रिय पद्धतीचं, तर गहू पीक नियोजन करताना सेंद्रिय शेतीत प्रथमतः पीक उत्पादकता बसण्यासाठी पूर्वनियोजन लागतं. म्हणून सुरुवातीलाच कंपोस्ट, बायोडायनिक कंपोस्ट तयार करून घेतलं आहे. जीवामृत जागेवरच कुंडे तयार करून घेतले आहेत, सभोवताली तुम्हाला दिसतील, आणि सापळा पिकांचं नियोजन करून घेतलं आहे. तर प्रथमतः 16 नोव्हेंबर रोजी पेरणी केली आहे आणि गहूचा वाण आहे, फुले समाधान म्हणून वाण आहे आणि त्याला बीज संस्कार केला गेला आहे. एक दिवस पेरणीच्या अगोदर बीज संस्कार, जो बीज प्रक्रियेचाच भाग आहे, त्याच्यात ॲझोटोबॅक्टर आपलं कृषी विज्ञान केंद्र यांच्या विद्यापीठचंच वापरून घरच्याच गाई, बांधावर जे गाईंचा वाडा आहे, गावठी गाईचं शेण असेल, गोमूत्र असेल, चुना असेल, हिंग असेल, दही असेल, याची रबडी करून, जीवाणुयुक्त रबडी करून बीज संस्कार केला आणि त्याला पेरणी केली गेली सुकून, सावलीत सुकून. तर पेरणी करताना प्रथमतः सेंद्रिय शेतीत सहजीवन चक्राला महत्त्व आहे. कारण कशी आजकाल तणनाशके वापरतात म्हणून सापळा पिके उतरत नाही. पूर्वी आपोआप गव्हामध्ये मोहरी उगायची, ती उगत नाही. मोहरी मध्यंतरी मिक्स केली आहे, सभोवताली सूर्यफूल मिक्स केलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा मोहरीला फुल येईल त्याच वेळेस गव्हाला पण फुल येईल आणि मधमाशींचं परागीभवनाचं सहजीवनचक्र वाढेल आणि लोमीची दाण्यांची संख्या वाढू शकते आणि मित्र किडींचं पण हे होईल. दुसरं नियोजन करताना की जास्त जीवामृत देता यायला पाहिजे म्हणून जागेवरच जीवामृत तयार केलं आहे. जीवामृत जे आहे ते बांधावरूनची निविष्ट आहे की शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ हे जागेवर, जिथून पाण्याचा सोर्स आहे, स्प्रिंकलर पण लावलं आहे विहिरीजवळ. स्प्रिंकलरमधून जलपरीला नळी जोडली जेणेकरून जीवामृत स्प्रिंकलरमधून देता येईल. तुम्हाला दिसत असेल मागे की स्प्रिंकलरमधून जीवामृत देताना कीड नियंत्रण पण होत आहे. आणि बदलत्या हवामानात जे समस्या आली गव्हावर, आता पण आपण वर्तमानामध्ये पावसाचं वातावरण आहे, ती समस्या सेंद्रिय पद्धतीत थोडी कमी येते. तर त्याला बीज संस्कार करून सापळा पिकांची लागवड करून प्रत्येक पाण्याला जीवामृत दिलं जात आहे. जैविक खत म्हणून जीवामृताचा उत्पादन वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
पिकांसाठी जीवामृताचा वापर सुलभरित्या करता यावा म्हणून त्याची निर्मिती आपण शेतावरच करतो असं पाटील म्हणतात. खतांचा महत्त्वाचा भाग असलेलं जीवामृत बनवण्याची पद्धत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण सेंद्रिय शेतीत सर्वात सोपी निविष्ठा जीवामृत हे कसं करायचं हे बघतो आहे. तर जीवामृत हे सर्वात सोपं का म्हटलं की 6 दिवसात आणि कमी शेणमध्ये तयार होणार आहे. याचे साहित्य आहे 20 किलो शेण, 2 किलो डाळीचं पीठ, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 2 किलो काळा गूळ आणि बांधावरील किंवा वळाखालील माती 2 किलो. हे सर्व मिश्रण एका टाकीत 200 लिटर पाण्यात टाकायचं आहे. टाकी सिमेंटची किंवा प्लास्टिकची प्रमाण असेल तर चांगलं. तर हे शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ, गूळ हे मिश्रण सर्व टाकल्यानंतर 6 दिवस सकाळ संध्याकाळ ढवळायचं आहे. ढवळताना 5 मिनिट उजवीकडून आणि 5 मिनिट डावीकडून. हे 6 दिवस ढवळण्याची पूर्ण काळजी निगा घ्यायची आहे. परिणामी मिथेन वायू निघतो आणि जीवाणूंची संख्या वाढते. आता याच्या पुढे 6व्या दिवसानंतर ओल्या जमिनीत जीवाणू सूक्ष्म जीवाणू असल्यामुळे ओल्या जमिनीत द्यायचं आहे. रब्बी असेल तर खूप प्रमाणात दिलं जातं. या प्रक्षेत्रावर 14 कुंडी आहेत जेणेकरून पाण्याबरोबर जास्त दिलं जातं रब्बी उन्हाळ्यात. पावसाळा असेल तर 1 ते 2 पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी जमिनीवर शिंपडायचं आहे. त्यामुळे याचे फायदे सर्वात महत्त्वाचे आढळून आले आहेत की जीवाणूंची फास्ट संख्या वाढते आणि गांडुळांची पण संख्या दिसून येते आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यास लवकर मदत होते. आणि सेंद्रिय शेती सुरू करायची असेल तर अल्प शेणमध्ये अल्प कालावधीत तयार होणारं एकमेव खत आहे. फक्त याला विशेषतः की ढवळण्याची काळजी घ्यावी आणि बांधावरच पाहिजे, कारण की शेण आणि गोमूत्र दुरून आणण्यापेक्षा बांधावर तयार झालं तर सर्वात सोपं, अल्प खर्चात होतं. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचे जमिनीबरोबर मानवाच्या शरीरावरही दुष्परिणाम जाणवू लागले आणि त्यामुळे ग्राहकांचाही कल सेंद्रिय उत्पादनाकडे वाढला. ग्राहकांची वाढती मागणी आणि शाश्वत उत्पादन शेतीतून मिळत राहावं म्हणून आपण सेंद्रिय शेती करत आहोत. याचा फायदा म्हणजे आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या गव्हाची विक्री जागेवरच होते असं पाटील म्हणतात. पुढील पीक पोषणाचं नियोजन जीवामृतने देत असताना सुरुवातीला कंपोस्ट दिलं गेलं आहे गव्हाला. तदनंतर आता वातावरण बदललं म्हणून थोडंसं किडींचा मावाचा प्रादुर्भाव आढळतो, म्हणून निमुडी अर्कची फवारणी करायचं या आठवड्यात नियोजन चालू आहे की निमुडी अर्क बांधावरच तयार केली गेली ही आणि खरीप पूर्व निमुड्या या परिसरातून 40 ते 50 क्विंटल निमुडी येचून शेतातच तयार आहे आणि निमुडी अर्क तयार या आठवड्यात फवारणी करून कीड नियंत्रण होईल. तदनंतर किडींचा जास्त प्रादुर्भाव येतोय गव्हाला म्हणून पिवळे ट्रॅप लावण्यात आलेत. त्या ठिकाणी आपण जवळ गेलं की पिवळ्या कलरकडे किडी शत्रुकिडी आकर्षण होतात आणि त्या ठिकाणी चिपकले आहेत. त्याला आपण देशी जुगाड केलं आहे की बाहेरचे ट्रॅप वापरण्यापेक्षा पिवळा कागद वापरला आहे आणि घरगुती ऑइल जे मोटरसायकलचं ऑइल असतं ते लावून ट्रॅपला ते किडी चिपकले आहेत. तदनंतर जर फूल जास्तीत जास्त चकाकी येण्यासाठी बायोडायनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. बायोडायनिक दिव्या प्रिपरेशन आहे ते फुलावर आल्यानंतर सकाळच्या प्रहरी प्रिपरेशन चांगलं ढवळून धुंद फवारणी करतात आणि त्याच्यामुळे चकाकी येते गव्हाला. आणि ताकाची पण फवारणी पर्याय आहे. ताकाची फवारणी बऱ्याच वर्षी आम्ही वापरली आहे. रब्बीमध्ये कोणत्याही पिकाला फूल लागण्याच्या वेळी आंबट ताक फवारलं की फुलगळ पण थांबते आणि चकाकी येते. असं नियोजन करून गव्हाला परिपूर्ण कीड नियंत्रण आणि पीक पोषण देऊन चांगलं उत्पादकता साधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कीड नियंत्रणानंतर गव्हाला काढणी करण्याचं स्थानिक पातळीवरच आम्ही स्वच्छ करतो ग्रॅव्हिटी सेपरेटरने. आणि या गव्हाला विशेषतः म्हणजे जातीत पण विशेषता आहे. पोळी नरम येते चपाती, परंतु प्रमाणीकरण 16 वर्षाचे असल्यामुळे घरूनच विक्री विषमुक्त अन्न हे 16 वर्षापासून ब्रँड झाला आहे. कारण की याची प्रामाणिकता ठेवण्यात आली आहे. कोणतंही विष 16 वर्षात वापरलं नाही आणि थर्ड पार्टी सर्टिफिकेशनला इंटरनल कंट्रोल सिस्टीम जे आपल्या अंतर्गत समृद्धी ऑर्गॅनिक फार्मला प्रमाणीकरण आहे. आणि जागेवरून गहू हा 3000 रुपये क्विंटल गेल्या 5-6 वर्षापासून जातो आहे. म्हणून विक्री व्यवस्था शेतकऱ्यांना आपल्याला हातात येऊ शकते. जे विकता येत नाही प्रक्रिया करून पण विकता येत नाही, म्हणून सेंद्रिय शेतीचा हा माल माझा अनुभव आहे
की शेतकऱ्यांना आपण संदेश देऊ शकतो की सेंद्रिय शेतीत जर सर्टिफिकेशन टिकलं, प्रमाणितता टिकली आणि स्वतःचा ब्रँड केला, त्याची विशेषता केली, सातत्य ठेवलं तर विक्री घरून होऊ शकते. इथून हे गहूच नाही, खरीपमध्ये मका असेल, मिरची असेल, सोयाबीन असेल, ते पण 25% प्रीमियमने मी विकलं आहे. सीताफळ पिकातही जीवामृत आणि निंबोळी अर्काचा त्यांनी वापर केलेला आहे. त्यामुळे फळांचा दर्जा उत्तम मिळून दरही चांगला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे या झाडाची पानं शेळ्या, मेंढ्या किंवा इतर कोणतेही प्राणी खात नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं संरक्षण न करताही या झाडाची जोपासना करता येते. बाजूला सीताफळ असेल गोल्डन, त्याचं पीक नियोजन म्हणजे फक्त जीवामृत आणि निंबोळी अर्काची फवारणी एकात्मिक व्यवस्थापन विद्यापीठच्या सल्ल्याने, कृषी विभागाच्या नेहमीच्या शेतीशाळेच्या सल्ल्याने. तर सीताफळ पण घरून 100 रुपये किलो, इथून एक बिघा 30 आर क्षेत्र आहे, 140 झाड आहेत, तर 1 टन उत्पादकता आली आहे. आणि या वर्षी जी समस्या आली आहे पीक उत्पादनाची, पाऊस अखंडित कमी होता आणि नंतर जास्त होता, तर उत्पादन नाही, खर्च बी निघत नाही. त्या ठिकाणी सीताफळने उणीव भरून काढली भावाच्या दृष्टीने आणि अल्प खर्चाच्या दृष्टीने. तिथं मजुरी पण अल्प, मोठा फळ असल्यामुळे घरच्या घरी तोड होत होती आणि निविष्ठा घरच्या बांधावर असल्यामुळे जमीन बलवान झाल्यामुळे 16 वर्षात पीक पोषणाच्या बाबी भरून निघत आहेत. म्हणून जे रब्बीच नाही, जे खरीप असेल, उन्हाळी असेल, त्या ठिकाणी जर सेंद्रिय पद्धत जर आपण चांगल्या पद्धतीने पीक पोषण दिलं, कीड नियंत्रणाचं नियोजन केलं आणि विक्री व्यवस्थेचं जर सर्टिफिकेशन मध्ये टिकलं असेल तर घरून मार्केट आहे असा संदेश शेतकऱ्यांना आपण देऊ शकतो. सेंद्रिय शेती म्हटलं की पिकाची वाढ, पिकांवर येणारी रोगराई सेंद्रिय औषधाने दूर केली जाते. विशेष म्हणजे ही कीटकनाशकं चांगली परिणामकारक असतात आणि पिकांच्या गुणवत्तेवर कोणताच परिणाम होत नाही. या कीटकनाशकातील एक प्रकार म्हणजे निंबोळी अर्क. या निंबोळी अर्काचा ब्रँड देखील त्यांनी विकसित केलेला आहे. निंबोळी ही पावसाळ्याच्या सुरुवातीला पडते आणि वाया जाते. जूनच्या सुरुवातीला नैसर्गिक पडते. आणि असा अनुभव आला आहे आमचं निंबोळी यात्रा जे काढली होती कृषी विभागाने, एका गावात 50-60 क्विंटल निंबोळी वाया जाते. इथं या प्रक्षेत्रावर सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्रावर 50 क्विंटल निंबोळी जमा केली आहे, जी वाया जाते. दडून घरच्या घरी दडून तेल न काढलेली निंबोळी अर्काचे ब्रँड केला गेला आहे. निंबोळी अर्क शुद्ध, आणि शेतकऱ्यांना संदेश दिला होता तुम्ही घरच्या घरी निंबोळीचा आणि वर्षभरचं कीड नियंत्रण घरीच करून घ्या. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. या पिकात कीड रोग नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक, सापळा पिकं, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांचा उपयोग आपण केलेला आहे. जैविक बुरशीनाशकामुळे बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते, तर सापळा पिकामुळे मित्र कीटकांचं संवर्धन होतं, असं पाटील म्हणतात. याच पद्धतीने रब्बीत हरभरा पण लागवड केली आहे. हरभरा 1 एकर क्षेत्र असून त्याला दिग्विजय वाण निवडला आहे. घरचंच बी आहे आणि त्या इकडे मर रोगच्या जास्त समस्या असल्यामुळे हरभराला ट्रायकोडर्माची प्रक्रिया केली जेणेकरून मर रोग येणार नाही. आणि त्याला पण ट्रॅप क्रॉपमधून सूर्यफूल आणि मका लावण्यात आला आहे. कारण कशी हरभरा हे आडीला बळी पडतं, हिरव्या घाटे पोखरणाऱ्या आडीला, म्हणून त्याला मक्काचा का लागवड केली की क्रायसोपा जास्त आढळतो. क्रायसोपा आहे आडीचे पतंगाची अंडी खातात आणि फुलावर येण्याच्या आधी कामगंध सापळे वापर करू का जेणेकरून नर पतंग अडकतील आणि मादे अंड्यावरची संख्या कमी होईल. आणि अमावस्या आली, अमावस्या दुसऱ्या दिवशी निंबोळी अर्क किंवा दशपर्णी तयार आहे, ते वापर करून जवळजवळ रासायनिक शेतीपेक्षा चांगलं नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापन हरभऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी दशपर्णी अर्काचाही उपयोग केलेला आहे. हे दशपर्णी अर्क कसं तयार करायचं आणि त्याच्या फायद्याविषयी ते सांगतात. शेतकरी बंधूंनो, आपण सेंद्रिय शेतीत कीड नियंत्रण शाश्वत कसं व्हावं त्यासाठी आपण दशपर्णी अर्क, जे नैसर्गिक साधन संपत्ती आपल्या शेताच्या अवतीभोवतीच वनस्पती आहेत, त्यांना कीड प्रतिरोधसाठी त्यांचा गुण आहे, जे बकरी खात नाही, कडवटपणा असतो. आणि ते दशपर्णी अर्क कसं तयार करायचं आपण बघणार आहेत. प्रथम एक टाकी घ्यावी, त्याच्यात 200 लिटर पाणी टाकावं, 5 किलो निमचा पाला थोडा बारीक छाटून घ्यावा, 2 किलो रुईचा पाला
गुडवेल 2 किलो, नंतर घाणेरी सीताफळ पाला, सर्व पाला घेताना ओला असावा, निरगुडीचा पाला 2 किलो, करंज 2 किलो, कण्हेर 2 किलो, गिरीपुष्प जी त्याच्यात नत्र खूप आढळून आलं आहे, आणि एरंडी 2 किलो. हे सर्व पाला टाकल्यानंतर 2 किलो ताजे गाईचं शेण असावं, देशी गाईचं शेण टाकून याला 1 महिना ढवळायचं आहे. 1 महिना ढवळल्यानंतर एक कुचतं, काही पाला हळू कुचतं करंजसारखा, म्हणून 1 महिना ढवळल्यानंतर पूर्ण कुचलं झाल्यानंतर पूर्ण कडवट वास येतो. आणि वस्त्रगाळ करून एका सावलीत साठवावे. आणि कोणत्याही पिकाला, कोणत्याही बागेला, कोणत्याही भाजी वर्गीय पिकांना हे दशपर्णीसारखं कीड नियंत्रणामध्ये शाश्वत आहे, कारण की याच्यामध्ये ॲजिडिरेटिन घटक पण आहे आणि बुरशीनाशक गुण पण आहे. आणि याला फवारणी करताना 5% फवारावी. 100 लिटर पाण्यात हे दशपर्णीसारखं 5 लिटर टाकून फवारणी करावी. आणि कोणतीही अमावस्या आली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फवारणी केलं तर जास्त परिणाम दिसून आले आहेत. याला साठवण्याची पद्धत जसं 6 महिने आपण ठेवू शकतो, नंतर आपण वापरायचं बंद करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ते उकिरडा कंपोस्टमध्ये किंवा जमिनीतून देऊ शकतो. धुळे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार आपण सेंद्रिय शेती पद्धतीने वेगवेगळी पिकं घेत आहोत, असं दिलीप पाटील म्हणतात. या पद्धतीमुळे आपल्या जमिनीचा कस टिकून राहतो, खतांवरचा खर्च कमी होतो, जमिनीचे भौतिक आणि जैविक गुणधर्म सुधारून विषमुक्त अन्न आपल्याला मिळतं, ज्यामुळे चांगला बाजारभाव आपल्याला मिळतो. तेव्हा कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, असं त्यांना वाटतं. देशातील, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मी माझा अनुभवाने संदेश देऊ शकतो की सेंद्रिय शेती हे शाश्वत आहे, चिरंतन आहे, सहजीवन चक्र आधारित आहे. म्हणून जमिनीचं कर्ब सुधरेल, उत्पादन खर्च कमी येईल आणि विषमुक्त अन्न भेटेल. म्हणून शेतकऱ्यांना सर्वांना इकडे वळवण्यासाठी मी कडकडीचं आव्हान करू इच्छितो की माझा 16 वर्षाचा अनुभव आहे की अल्प खर्च आणि शाश्वत विषमुक्त अन्न म्हणून तुम्ही सेंद्रिय शेती पाहणीस आणि अडचणी आल्या तर या क्षेत्रावर सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र कृषी विभागाने दिलं आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या पण मार्गदर्शन आहे. तर तुम्ही या ठिकाणी येऊन पीक पाहणी करून सेंद्रिय शेतीकडे वळा आणि आपली जमीनला पोषण बलवान करा आणि आपल्या परिवाराला आणि पुढच्या पिढीला वाचवा, असं माझं आव्हान आहे कडकडीचं. कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेऊन दिलीप पाटील उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती करत आहेत. या शेती प्रकारात पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो, त्यामुळे पिकांसाठी होणाऱ्या खर्चात घट होऊन शेतीचं उत्तम प्रकारे आर्थिक नियोजन त्यांनी केलेलं आहे. तेव्हा इतरही शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधून जीवनमान उंचावण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळावं. मी शेतकरी बंधूंना आवाहन करतो, धुळे, नंदुरबार किंवा महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी बंधू आहेत मी त्यांना आवाहन करतो की सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची गरजच आहे आणि सगळ्यांनी वळावं. नाही कमीत कमी सेंद्रिय शेतीकडे तर कमीत कमी विषमुक्त शेती आपण कसं करून आपलं पुढचं भवितव्य किंवा आरोग्य कसं आपण व्यवस्थित राखू शकू, त्यासाठी विषमुक्त शेती करणं फार गरजेचे आहे. आणि यासाठी कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विभाग असेल किंवा दिलीप पाटील सारखे जे काही शेतकरी आहेत जे सेंद्रिय शेतीत 14-15 वर्षापासून करतायत, हे सदैव तुमच्या पाठीशी आहे. अवश्य तुम्ही आमच्या केंद्राला असेल किंवा दिलीप पाटलांशी संपर्क साधा आणि सेंद्रिय शेतीबद्दल जे काही मार्गदर्शन आहे ते तुम्हाला आम्ही परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करू. सध्या शेती परवडत नाही असं जे म्हटलं जातं त्यावर मार्ग म्हणजे सेंद्रिय शेती करणं.